बऱ्याच दिवसानंतर मी आज विधान भवनला आलो होतो. अनेक 2-3 मंत्र्यांना भेटायची माझा एक अजेंडा होता. पण आत येताना खासदार म्हणून आणि छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून त्यांनी मला आत सोडलं. पण माझे एक सहकारी होते, त्या सहकाऱ्याने त्यांनी सांगितलं तुम्ही आत जाऊ शकत नाही. तर मी त्यांना विचारलं की मी दिल्लीचं पार्लमेंटला मी हुडकू शकतो कुठलं केबिन कुठं, पण इथं मला एकट्याला समजणार नाही. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो, विनंती करत होतो की तुम्ही आमच्या सहकाऱ्यांना आत सोडा. तर ते म्हटले पास असल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तर मी त्यांना विनंती बरीच केली, पण तरी ते ठाम राहिले आणि एवढे ठाम राहिले की आम्ही सोडणार नाही असं त्यांनी आम्हाला आदेश आहे म्हणे. तर मला आनंद झाला ॲक्च्युली की जी सिस्टम महाराष्ट्र विधानभवनाने लावली आहे हे कौतुकास्पद आहे. आणि मग त्यांचा इथला आतला अधिकारी बाहेर आला आणि त्यांनी विषय समजून घेतला आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे. त्यांचा बाहेरचा आतला अधिकारी बाहेर आला आणि ती विषय त्यांनी माझा समजून घेतला आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे राजे, आता तुम्ही घेऊन जाऊ त्यांना. तर मी म्हटलं तुम्ही एवढी सिस्टम एवढी शिस्त लावलेली आहे, त्या शिस्तीचं पालन करणारा एक छत्रपती घराण्याचं एक व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मी ते पालन करणार म्हटलं. मला 15-20 मिनटं लागून देत, पण पास आणल्याशिवाय मी सुद्धा त्याला घेऊन जाणार नाही. आणि मी पास त्यासाठी मी 15 मिनटं बाहेर बसलो, बाहेर थांबलो, पास घेतला आणि मगच मी विधानभवनमध्ये एंट्री केली. आणि म्हणून मी सगळ्या आमदार, सगळ्या खासदारांना, सगळ्यांना विनंती हीच करू इच्छितो की सगळ्यांनी ही सिस्टम पाळायला पाहिजे, सगळी सिस्टम पाळतील ही मी अपेक्षा व्यक्त करतो. शेवटी ही सिक्युरिटी आपल्या सर्वांची आहे आणि पण ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सिस्टमचं मी मनापासून कौतुक करतो. शाहू महाराजांना भारतरत्न मिळावंच हे मी म्हणजे माझी इच्छाच आहे. पण मला वाटतं की शाहू महाराज भारतरत्नापेक्षाही फार मोठे आहे आणि म्हणून त्याच्यापेक्षाही काही मोठं पद असेल तर ते आपण बघावं. का स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी केव्हाही हिज हायनेस ही टायटल लावली नाही. शाहू महाराजांनी केव्हा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज टायटल लावली नाही. जी लोकांनी त्यांना टायटल दिली होती राजश्री, ज्या कानपूरला कुर्मी समाज म्हणजे कुणबी समाजाने जो टायटल त्यांना दिली होती स्वतः त्यांनी राजश्री लावून घेतली. म्हणून भारतरत्न दिलं तर उत्तम आहे, पण त्याच्यापेक्षाही काही मोठी पदवी असली तर ती त्यांना लागू होईल.